108 रुग्णवाहिकेचे एनबीएन न्यूजच्या प्रतिनिधींनी स्टिंग ऑपरेशन करून बनवाबनवी कशी चालते याचे पितळ उघडे पाडले। महाराष्ट्र शासन व राज्य शासन यांनी ग्रामीण भागातील रुग्ण तसेच अपघातात जखमी झालेले किंवा ज्या रुग्णांना तत्काळ उपचाराची गरज आहे अशा रुग्णांसाठी 108 टोल फ्री क्रमांकावर संबंधित घटनेची माहिती उपलब्ध झाल्यानंतर 108 नंबरच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णवाहिका व त्यावर शासनाचे कर्मचारी यांनी तत्काळ उपचार देण्यासाठी घटनास्थळी जाऊन प्राथमिक उपचार करून सदर रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल करावा अशा शासनाचा आदेश असताना संगनमताने त्यावर नेमलेले कर्मचारी व त्यांचे इंचार्ज या सर्वांचे स्टिंग ऑपरेशन केले असता बनवाबनवी कशी करतायत याचे दूध का दूध पाणी का पाणी यासारखेच पितळ उघडे पडले। 108 रुग्णवाहिकेने एक्सपायरी झालेली औषधे याचबरोबर पेशंटची सहमती न घेताच त्याला खासगी दवाखान्यात दाखल करणे, मुलाखत घेण्यास आमच्या प्रतिनिधींना मज्जाव करणे, लेखी द्या त्यानंतर तुम्हाला मुलाखत कधी द्यायची, कोणती माहिती द्यायची व माहिती घेऊन तुम्हाला बघू अशा धमक्या देत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला। परंतु एनबीएन न्यूजच्या प्रतिनिधींनी कोणत्याही धमक्यांना न जुमानता या सर्व प्रकरणाचे स्टिंग ऑपरेशन केले। परंतु शासनाचे अधिकारी व कर्मचारी कशी बनवाबनवी करतायत व गरीब व गरजू रुग्णांची कशा प्रकारे पिळवणूक करतायत हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल। आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिकारी यांना प्रत्येक महिन्याच्या अखेरीस एक्सपायरी मेडिसिन जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत व जे डॉक्टर त्याच्यात हलगर्जीपणा करतील ते निदर्शनास आणून दिल्यानंतर आम्ही ती योग्य ती कारवाई करू व गाडीमध्ये प्रत्येक डॉक्टरना सूचना दिली आहे की प्रत्येक महिन्याच्या अखेरीस जे एक्सपायर मेडिसिन होतात ते ऑफिसला जमा करणे व नवीन मेडिसिन हे तात्काळ घेऊन जाणे। सर, फेब्रुवारी आणि मार्चमधली एक्सपायरी सापडली आहे गाडीमध्ये, तर त्यावर तुम्ही काय कारवाई कराल आता? सर, फेब्रुवारी आणि मार्चची जी एक्सपायरी सापडली त्याबद्दल मी संबंधित डॉक्टरकडून माहिती घेतली। ते एक्सपायरी त्यांनी पिशवीत बाजूला ठेवली होती, ते त्यांचं काम होतं तात्काळ ऑफिसला जमा करणे, पण त्यांनी ते केलेली नाही। तर माहिती घेऊन मी कारवाई करतो। नाही सर, हे बघा, फेब्रुवारी मार्च तुम्ही जे म्हणलात की प्रत्येक महिन्याला फेकून दिली पाहिजे, पण फेब्रुवारी मार्चची औषधं जर सापडतायत म्हणजे सरळ सरळ तुम्ही काय करताय की पेशंटशी जीवनाशी खेळतायत। प्रशासनाने जर इतकं ध्येय धोरण जर चांगलं राबवलंय आणि ते जर सर्वसामान्य नागरिकाला मिळतं त्याचा फायदा काय आणि ॲज इट इज तुम्ही कोऑर्डिनेटर म्हणून तुमचं काम काय? संबंधित डॉक्टरांना सूचना दिलेल्या आहेत तशा तिथून पुढे आम्ही योग्य ती एक्सपायरी झालेली औषधं त्या गाडीमध्ये आहेत काय, तर तुम्ही ही का काढली नाही? किती दिवसापासून तुम्ही गाडी हाताळताय ही गाडी? हा, पण वापरताना आम्ही काळजी घेतो ना। वापरताना नाही, पण तुमचं एक्सपायरी झालेलं तुमचं काम नाही का काढून फेकायचं? साहेब, 3ऱ्या महिन्यातली एक्सपायरी झालेली मेडिसिन आहेत आज गाडीमध्ये। मला सांगा, हॉस्पिटल आहे का इमर्जन्सी व्हॅन आहे? हा, इमर्जन्सी व्हॅन आहे। मग इमर्जन्सी व्हॅन मध्ये औषधं कोणते पाहिजेत? एकदम तत्काळ सुविधा देणारे, जे तुमच्या चुकीने सुद्धा एक्सपायरी हातात न येणे याची काळजी तुम्ही घेणार का नाही? बरोबर। मग याची काळजी का नाही घेतली आधी? 3ऱ्या महिन्यात एक्सपायरी झालेली औषध आहेत ती तुमच्या गाडीत आहेत म्हणजे याचा अर्थ काय? सर, ही बाब तुमच्या लक्षात आली नाही का एवढं मला सांगा। 15 दिवस झाले तुम्ही या गाडीत आहात का नाही, गाडी चालवत आहात का नाही? मग एक्सपायरी हे काम नागरिकांचं आहे का पेशंटचं काम आहे पाण्यात? हे मला सांगा। बरोबर आहे। कोणाचं काम आहे? सर्व डॉक्टरने बसायचं महिन्याच्या महिन्याला, आम्ही तेच काम करत होतो आज, काढणे आणि जे काय होतं नजर चुकीनं। आता कसं झालं, आम्ही तिघही 15 दिवस झाले इथं आलोय, बरोबर। आमचा निम्मा राऊंड झाला कधी, आम्ही ज्या दिवशी अपॉइंटमेंट झाली आमची 19 तारखेला, आम्ही तिघांनी गाडी एकदा चेक केली, ठीक आहे। मग आज परत बसलो आम्ही की याच्यामधून काही राहू नये, सुटलं भेटलं। डॉक्टर साहेब, एक मिनिट, हा, एक्सपायरी झालेली औषधं तुम्ही 3ऱ्या महिन्यातली आहे, मार्च 2016ची आहेत, बरं काय? ती जर औषध या गाडीमध्ये सापडते याचा अर्थ काय आहे? आम्ही किती दिवस झालं काय होतं आता बघा, येऊन बसलो आम्ही की एखादा कॉल आला की पहिला इमर्जन्सी अटेंड करावं लागते। असं आमचं ह्या 15 दिवसात 3 ते 4 वेळा झालं की जे अटेंडिंग डॉक्टर आहेत सकाळी की त्यांनी सांगितले की या आपण 3 गाडी चेक करू, एक्सपायरीची मेडिसिन बाजूला काढून ठेवू। आलो आम्ही दोघं की तेवढ्यात एखादा कॉल येतो, इथे ऍक्सिडेंट झालाय की मग लगेच त्यांना पळावं लागतं, तो कॉल करू तर दुसरा येतो, असं करून मग आज आम्ही शेवटी बसलो। साहेब, मला तुमचं हे मान्य आहे की कॉल आल्या जावं लागतं, पण हे सॉर्टिंग काम एवढं महत्वाचं नाही का? तुम्हाला असं वाटत नाही का दुसऱ्या गाड्या नाहीत का? हीच गाडी एवढी चावली बोले का? हे मला सांगा। पहिली गोष्ट, ही गाडी इथे येऊनच महिना नाही झाला, ही दुसऱ्या लोकेशनची गाडी आणली। कुणाली लोकेशनची आणलेली गाडी आहे? औरंगाबादून गाडी आणली आपल्या ह्या गाडी। म्हणजे हे औरंगाबाद पासून आहे म्हणजे तुमचं म्हणणं आहे मेडिसिन औरंगाबादचं आहे? हे मला सांगा, हे पहिले क्लिअर करा की ही मेडिसिन औरंगाबादच्या गाडीचं आहे, औरंगाबादची गाडी आहे, मग औरंगाबादचे डॉक्टर याला जबाबदार आहेत का? हे मला सांगा।
बोला सर. नाही, मेडिसिन जे गाडीचं ऍक्सिडेंट झालं ना त्याच गाडीतलं मेडिसिन इथं ठेवलं. ठीक आहे, मग आता आम्ही तिघे नवीन आलो तर मग आम्ही तिघांनी पहिल्या दिवशीच चेकिंग सुरू केली. पण चेकिंग करायला लागलं की कॉल येणार, मग कॉल अटेंड करायला गेले की ते अर्धवट राहणार. मग असं आम्ही करतोय, आजपर्यंत चालू आहे आमचं काम. आज साहेब मला सांगा, मेडिसिन अशी गाडी भरेल तुमच्या गाडीमध्ये, मला हे सांगा. ते लगेच दुसरे अवेलेबल असते सर, आणि आम्ही रेग्युलर डॉक्टर सगळे गेलेले आहेत. रिपोर्ट बाय स्टिंग ऑपरेशन टीम.